क्या व्हिडिओ बनणार आहे? जेव्हा ती कलाकृती बघितली आपण मंदिराची, ती वाखाणण्याने जोगी होती, म्हणजे बघण्यासारखी होती. तिथं जी स्वच्छता वगैरे आहे ती पण खूप छान आहे. आणि जागोजागी प्रसादाची व्यवस्था पण खूप छान आहे. एवढं वेळ तिकडे लाईनीत थांबलो, सगळ्या गर्दीमध्ये लाईनीमधून आम्ही पोहोचलो दर्शनापर्यंत. दर्शन झालं त्याच्यानंतर म्हणजे आता लिटरली आय एम फिलिंग लाईक इवन अगेन आय हॅव टू विजिट सून. जो कोण म्हणत असेल की माझा देवावरती विश्वास नाही त्याने तिरुपतीला जावं. नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा. सो हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. तर आज मी चाललो आहे तिरुपतीला विथ होल फॅमिली. तर आता मी आहे कल्याण स्टेशनला आणि तुम्ही बघू शकता गाईज खूप पाऊस आहे इथे. तरी पण मी आता पोहोचलो आहे कारण की खूप लेट झाला, कारण की आमची ट्रेन जी होती ती 7ची होती आणि आता वाजले आहेत 7:30. म्हणजे ट्रेन ऑलरेडी लेट आहे. ट्रेन आता येईल कल्याण स्टेशनला. फॅमिली आहे सोबत, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आमची आता फायनली ट्रेन आली आहे. थोडी धावपळ झाली कारण की आपण जिथे थांबतो तिथे ट्रेन तर कधी येतच नाही, म्हणजे आपला डब्बा येत नाही. तर फायनली S2 ला आम्ही पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता आमची ट्रेन पण आली आहे. बघू शकता TC काका पण इथूनच चढलेत. आता TC काकांना आपली तिकीट व्हेरीफाय करूया. आता काय येणार आहे? पुणे स्टेशन. मग कोण येणार आहे पुण्याला? कोण येणार आहे? अजून कोण येणार आहे? अरे बाप. आता पुणे स्टेशन येत आहे आणि पुणे स्टेशनला आपली ताई आणि जिजू दोघं येणार आहेत. भाई लोग किधर है? भाई लोग तुम लोग चलो 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 चलो. कोणाला राम राम, काकाला जाऊन राम राम करून ये जा. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता मी बघत होतो स्टेशन कुठलं आलं आहे. आता याला स्टेशन जरा अडोनी करून दाखवतं आहे आणि मी रात्री व्हिडिओ बनवू नाही शकलो कारण की रात्री आम्ही खूप मस्ती केली आणि झोपून गेलो आणि कॅमेराला पण चार्जिंगला लावलेलं. आता उठलो आहे कारण की आमची 2 सीट S3मध्ये होते म्हणून मी S3मध्ये झोपायला आलेलो. आता मी जात आहे परत S2मध्ये. बघूया सगळे उठलेत की नाही. हे सगळं उठ गए. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तो मिरची तलावानी आहे. क्या व्हिडिओ बनणार आहे? चलो अंकल, थैंक यू. दाल वडा दाल वड़ा. दाल वड़ा इधर का फेमस है. दाल वड़ा है और हमने ले लिया है दाल वड़ा. राम राम. जय श्री राम. तो व्हिडिओ मी सर्वांना राम राम बोलते. आता मला राम राम. आता मला कोळसा तरी जे घरचं फेमस होतं. आम्ही काहीतरी स्पेशल बनवत आहे. जो आपला मुंबईचा फेमस आहे त्याला बोलणार भेल. भेल सगळं साईड सगळं आणलं आहे ते बघू शकता.
ताई बनवत आहे. हाय गाईस, आम्ही भेळ बनवत आहे सकाळचा नाश्ता. बापरे, हा आहे ठेचा. ही कुठली चटणी आहे? ही आहे सुकी चटणी. आता मी फायनली भेल बनवला आहे आणि सगळेजण खात आहेत. कसा लागते भेल? कसा आहे भाऊजी? कसा आर्यन? भाऊजी कसा आहे भेल? एक नंबर. दर्श भेल कसा आहे? भेल कसा आहे? गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, आपल्याला रिव्ह्यू तर चांगला भेटलाय, पण आता आम्ही प्लेट मध्ये नाही खाते, आम्ही ते डायरेक्ट खातो. डायरेक्ट याच्यामध्ये हात घालायचं आणि डायरेक्ट असं खायचं. अरे मुंबई का भेल है अपना, फेमस भेल है, मुंबई का भेल है. ये तो लो तुझी थोडा ही है. यस, वेलकम वेलकम. आपलं मुंबईचा भेल आपलं फर्ज आहे सगळ्यांना द्यायचं, सगळ्यांना टेस्ट करवायचं. दिले आता बघूया, काकांचा रिव्ह्यू घेऊया थोड्या वेळात कसा लागला भेल. आम्ही क्रेडिट घेतोय, पण मेन चटणी सगळं बनवलंय आपल्या बहिणीनी. गाईज, आता रेणुगुंटा येत आहे 5 मिनिटामध्ये, तर आम्ही सगळे पॅकिंग करत आहे आता. गोविंदा गोविंदा. हीच बस आहे तिरुमलासाठी आणि मला हीच बस पकडायची आहे. तर गाईज, आम्ही फायनली रेणुगुंटा स्टेशनवरून सरळ चालत आलो आहे, कारण की रेणुगुंटा स्टेशन जेव्हा तुम्ही उतरणार, बघा हा रस्ता आहे जो तो एकदम सरळ चालत आहे. रेणुगुंटा स्टेशन तिकडे समोर दिसतं तुम्हाला. तुम्ही सरळ चालत आलात ना, तर तुम्ही ते बघू शकतात. इथे ऑटो पण आहेत, प्रायव्हेट बस पण आहेत, आणि पुढे जी त्यांची APSRTCची बस आहे त्या बसनं आपल्याला जायचं आहे. पण त्याचा जे प्राईस आहे पर पर्सन ती आपल्याला तिरुमला मंदिरला घेऊन जाणार आहे. त्याचा प्राईस 105 म्हणजे 105 रुपये आहे. पण जर तुम्ही प्रायव्हेट बस केला तर त्याच्यात 200 पर पर्सन असतं. पण तुम्हाला मी सांगू तर तुम्ही लवकरात लवकर ट्रेनवरून उतरून रेणुगुंटा स्टेशनवरून तुम्ही सरळ चालत आलात तर तुम्हाला APSRTCची बस भेटणार. ती बस तुम्हाला 205 रुपये ACची आहे आणि 105 रुपये नॉन ACची आहे. ती तुम्हाला तिरुमलाला म्हणजे 1 तासामध्ये सोडणार आणि ते टोटल 40 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकतात बस. आणि ही जी बस आहे गाईज, ही AC आहे. ACचा पण प्राईस तेच 200च्या अबावच आहे. ते त्याचं मी काय त्यांना विचारलं नाही, पण आपण जाणार आहे नॉन ACनेच गाईज, कारण की 105 रुपये वर्थ आहे. कारण की आम्ही टोटल 9 जण आहे, तर 9 जणांची मी तिकीट्स पण आता काढणार आहे वरती जाऊन. आपले सगळेजण वरती जाऊन बसले आहेत, पण त्यांचं असं आहे की जोपर्यंत बस पूर्ण भरत नाही, जोपर्यंत फुल होत नाही तोपर्यंत ते नाही निघत. मग आता आमची टोटली पूर्ण फुल व्हायला आली आहे बस, तर दाखवतो मी तुम्हाला. बघा, आणि आम्ही तिकीट घेतलं आहे, तिकीट बघू शकता.
पूरा बैग लेके चेक करे के अंदर चलो, गाड़ी अंदर आएगा, गाड़ी नंबर 5591। पूरा आदमी उतरो भैया, पूरा बैग लेके चलो। गाईज हा जो गेट आहे शायद एंट्री गेट आहे वाटतं. इथे त्यांनी आम्हाला बोललेत की सगळे तुम्ही आपापले बॅग घेऊन उतरा आणि तुमचे बॅग चेक करा आणि पुढे जाऊन परत ती बस येईल, मग आम्हाला ती बसमध्ये परत बसावं लागेल. तुम्ही बघू शकतात सगळेजण बॅग घेऊन परत खाली आलेत. बॅगमध्ये काय वेगळं आहे, पण ते अमूलचं जे टेट्रा पॅक होतं बाबूसाठी आणलेलं ते त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं म्हणून ते बॅग चेक करत होते. मग बॅगमध्ये परत त्यांना काढून दाखवलं की हे दुधाचं आहे. मग त्यांनी ओके बोलून परत सोडलं. त्यात आम्ही चाललोय परत बसमध्ये, म्हणजे बस आली आहे. కుష్టి జబ్బులు వచ్చే నాన్న కుష్టి పడి నాన్న ఈ పిండాకులు లేక తిని సస్తారు చూడు. तर guys, तुम्ही ते ऐकलं असेल, पण मला तर काय त्यांचं समजलं नाही. पण ते एकदम थोडंसं त्यांच्या भाषामध्ये ते बोलत होते. शायद ते घरच्या टेन्शनमध्ये असल्या तुम्ही बघू शकतात पुढून चांगला व्ह्यू येत होता, पण ते काकांना पुढेच बसायचं होतं. काय माहिती त्यांना असं लाईव्ह व्ह्यू एन्जॉय करायचा होता. एक काका आहे देवा, या काकामुळे मी पाठी आलो. लिंगालाच्या बस स्टॉपला फायनली पोहोचलो आहे. मी बसमधून उतरलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे रूमसाठी, कारण की रूमसाठी तिथे लाईन लावावं लागतं. तर आता आम्ही सगळ्यांनाच घेऊन चाललो आहे तिकडे. तो गाइस हमने सोचा भी नहीं था वो हमारे साथ हो चुका है इधर. अभी हम तिरुमाला तो पहुंच गए, बट जब हम रूम के जो लाइन में लग चुके थे, जब हम उधर रूम के जहाँ पर रूम मिल रहा था उधर हम फाइनली पहुंचे, तब हमें पता चला कि रूम अभी मिलना बंद हो चुका है. बिकॉज आज है गुरुवार, आज है थर्सडे. इधर हमने सुना था मतलब कि डेली सैटरडे संडे को इधर ज़्यादा भीड़ होता है, ज़्यादा रश होता है. बट आज थर्सडे हमने सोचा भी नहीं था, बट बहुत भीड़ थी तो इन्होंने रूम शायद बंद कर दिया है. तो अभी उन्होंने हमें बोला है कि सुबह मतलब मॉर्निंग 5 बजे वो रूम का जो लाइन होगा वो स्टार्ट होगा. तो अभी तो हमारे लिए बहुत एकदम सिचुएशन एकदम अलग है अभी, बिकॉज हमें कुछ पता नहीं है. अभी यहाँ पर बोल रहे हैं कि लॉकर, बट हमारे बैग्स भी बहुत बड़े हैं तो लॉकर में बैठेगा कि नहीं वो हमें पता नहीं है. तो अभी हम लॉकर्स की तरफ जा रहे हैं, देखते हैं क्या होता है. फायनली लॉकर भेटला आहे गाईस आम्हाला. फायनली आम्हाला लॉकरचा रिसिप्ट भेटला आहे. पण आम्ही गेलेलो लॉकरची चावी घ्यायला, पण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही बॅग नाही घेऊन येत तोपर्यंत तुम्हाला लॉकरची चावी नाही भेटणार. तर आता आम्ही चाललो आहे परत बॅग घ्यायला, कारण की आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते त्यांना बाहेर बसवले आम्ही, त्यांना परत तिकडून घ्यायला चाललो आहे. आता ना इथे आयुष, पिल्लू आणि मी इथे राहणार आहे बॅगाकडे. तुम्ही जाऊन दर्शन करून या. खरं नाही बघ कसं बघतोय बघ. तर गाईस आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. फ्रेश झालो आणि जो लॉकर आम्हाला भेटलेला त्या लॉकर मध्ये आम्ही सगळी सामान वगैरे सगळं त्यामध्ये ठेवलं, बॅग्स वगैरे. आता आम्ही फ्रेश झालोय, चेंज केले कपडे. आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. तुम्ही बघू शकता आता आपली येतात सगळे मंडळी. तर गाईज आम्ही फायनली 300 रुपये एका टॅक्सीला देऊन आम्ही पोहोचलो आहे दर्शनाच्या लाईन मध्ये. तर आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये आता जातोय. दर्शन एक्सपेक्टेड टाइम 30 घंटे लागणार आहेत आम्हाला दर्शन करायला. तर बघूया आता किती वेळ लागतं. आपला आयुष भाऊ, आपला बाच्चा, ह्याने पण हेअरकट कुलू केला आहे आणि आपला आर्यन भाऊ कुलला आहे. बोला गोविंदा गोविंदा. काय म्हणतात भाऊजी?
काहीच ना बाबा, हे लाईन 30 घंटे लागणार आहेत 30 आपल्याला घंटे इथे लिहिलंय. दर्शनासाठी. तुम्हाला काय वाटतंय किती वेळात होणार आहे? बस 20 घंटे में होना चाहिए. ओके देखते हैं. 20 घंटे में औजी ने बोला है, देखते हैं अभी कितना घंटा लगता है हमें. ये इमर्जन्सी एक्झिट आहे लग रहा है. यस. ओके पण याचं तुम्ही ते बघू शकतात इथे एवढं चालायचं तर आहे, फॅनची फॅसिलिटी आहे आणि तुम्ही बघू शकता एक सगळ्यात बेस्ट जे पाणी आहे ते बघू शकता. थोडा वेळामध्ये पाण्याची इथे व्यवस्था आहे. आणि इथे एमर्जन्सी एक्झिट पण आहे, जर कोणाला काय वाटलं एक्झिट मारू शकतो आपण. आणि तुम्ही बघू शकता आपला दर्शू बाबू पण टकलून झाला आहे. ये दर्शू व्यंकटरमणा. गोविंदा 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 राम 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 हरे 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 हरे. 6 घंटे संपले आहेत. आपण जेव्हा आलो तेव्हा 30 तास होते, आता 24 तास झालेत. हा आता ते होणार भाऊजी, कमी होणार हळूहळू. आणि आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि आम्ही आहोत एका हॉलमध्ये. जिथे खूप रश आहे. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की तुम्ही जर तिरुपतीला यायचं प्लॅन करत असाल तर प्लीज 3 महिन्या पहिले जो तिकीट्स बुकिंग असतात ऑनलाईन ते करून या. फ्री लाईन या नॉर्मल लाईनमध्ये नका येऊ, कारण की इथे एवढा रश आहे. कारण की आम्ही 6 वाजता संध्याकाळी आम्ही लाईनमध्ये लागलो आहे आणि आता रात्रीचे 1:30-2 वाजले आहेत. अजून आम्हाला एका आता जस्ट हॉलमध्ये ठेवलं आहेत आणि ते बघू शकतात सगळे झोपले आहेत इथे. झोप तर मला येत नाही. सगळ्यांना मी एवढंच सांगतो की 3 महिन्या पहिले जर ऑनलाईन बुकिंग होत असेल 5 ते 7 तासामध्ये जर दर्शन होत असेल तसंच करा. कारण की ही आता आम्हाला एक्सपेक्टेड तर 30 तास दाखवलेलं, 30 hours. आता आम्ही जेव्हा इथे एंट्री करतो तेव्हा त्याच्यामध्ये 14 hours दाखवलेले, म्हणजे 14 तास बाकी आहेत. आता अजून पुढचं कसं असेल ते काय समजत नाही. तर गाईज आमचं फायनली दर्शन कंप्लीट झालं आहे. तर आता आम्ही चाललो आहे लॉकरकडे. मग आम्ही कपडे चेंज करून परत येणार आहे गाईज मंदिरामध्ये फॉर फोटोग्राफी. तर गाईज आता आम्ही दर्शन करून आम्ही जात आहे मंदिरला परत फोटोज काढायला. आता आम्ही आलो या शॉपमध्ये सगळ्यांसाठी लुंगी आणि शर्ट्स घ्यायला. दर्शू गाईज आता आम्ही झालो आहे रेडी. आता आम्ही चाललो आहे मंदिरात फोटो काढण्यासाठी आणि पूर्ण फॅमिली आहे. गाईज माझे काही मित्र होते ते बोलत होते
की जर तुमचं जेव्हा तिरुपती बालाजीचं दर्शन झालं त्यानंतर तुला लक्ष्मीचं दर्शन करावं लागेल, त्यासाठी तुला कोल्हापूरला जावं लागेल. पण गाईज इथे एक पद्मावती मंदिर आहे, ते पण लक्ष्मीचंच आहे. जर तुम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन केलंय तर तुम्ही पद्मावतीचं दर्शन केलात तर गाईज तुमचं झालं, तुम्हाला काही कोल्हापूरला जायची गरज नाही. गाईज आमचं फायनली पद्मावती मंदिराचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे रेणुगुंटा रेल्वे स्टेशनसाठी. फक्त पद्मावतीमध्ये एवढंच होतं गाईज की मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचं होतं, तर आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवलं होतं. पण खूप जणांचे मोबाईल्स घेऊन आलेले, त्यांना बाहेर पाठवलं ना, त्यांचं दर्शन थोडं लेट झालं, दर्शन नाही झालं, असं पण खूप झालं. तर मग फक्त तुम्ही मोबाईल लॉकरमध्येच ठेवून या. आता मग तुमच्याकडे गाडी असेल तर गाडीमध्ये फोन ठेवा. आता आम्ही चाललो आहे आमच्या गाडीकडे, मग तिथून आम्ही रेणुगुंटा रेल्वे स्टेशनला जाणार आहे. तर भाऊ आपल्याला रेणुगुंटा स्टेशनला सोडून जात आहे. साईडला तर चला भाऊ, भेटूया मग परत. धन्यवाद. गाईज आम्ही आता प्लॅटफॉर्म 5 वरती आलोय. हा सगळ्यात माझा वर्स्ट एक्सपिरियन्स होता रेल्वेचा, आणि रेणुगुंटा ते पण त्यामध्ये. आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की प्लॅटफॉर्म 1 वरती येणार, आणि आर्टला जो व्हेरी नेक्स्ट आहे त्याच्यावरती पण 1 वरतीच झालेला. पण एंडला लास्टला तो चेंज झाला प्लॅटफॉर्म 5, तो पण 10 मिनिटच होते तेव्हा चेंज झाला. तर पब्लिक एवढं रश आहे तुम्ही बघू शकतात, पब्लिक फक्त पळते जोर जोरात. पण आता ट्रेन त्या लोकांनी लेट केलं 5 मिनिटं, पण आम्ही बरोबर आमच्या S3च्या कंपार्टमेंटच्या इथे आलोय. तर ट्रेन येते. आता गाईज वाजलेत प्रॉपर 9:30 आणि आता ट्रेन येत आहे. लेट आहे पूर्ण, तरी पण ठीक आहे, आली तरी. तर गाईज आता सकाळचे 9:30 झालेत आणि सगळे ब्रेकफास्ट करतात. आता पुणे येणार आहे 2 तासात. तर माझी मोठी ताई आणि भाऊजी ते तिकडे उतरतील. तर मग त्यासाठी मी आता सगळ्यांचा रिव्ह्यू घ्यायला जातोय, ट्रिप कशी झाली. कारण की आमच्या फॅमिलीची ही फर्स्ट ट्रिप होती, आमची सक्सेसफुल झालीच आहे समजा. सगळ्यांचा एक रिव्ह्यू घेऊया, बघूया कसं वाटलं कोणाला. चला. तर यांना माहिती नाही मी रिव्ह्यू घेणार आहे, तुम्ही बघू शकता बसल्यात सगळेजण इथे. तर आपण स्टार्टिंग करूया मराठी मिस गेमर, जे आपल्या आता ट्रेंडिंगवरती चालू आहे इंस्टाग्रामवरती. आपली बहीण, तर सांग तुला कसं वाटलं, आपलं फर्स्ट ट्रिप होती फॅमिलीची, तुझं एक्सपिरियन्स सांग, कशी झाली आपली ट्रिप. ट्रिप खूप छान झाली आहे. ट्रिपमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स आले जाताना वगैरे, पण आपला गोपूबाई होता, त्याने सगळे प्रॉब्लेम सॉर्ट केले आहेत. आणि तिरुपती ही माझी फर्स्ट ट्रिप होती, म्हणजे फर्स्ट टाइम व्हिजिट होता माझा तिकडे. मंदिर खूप छान आहे, तिथे भरपूर काही पाहण्यासारखं आहे. पण फक्त एवढंच आहे की तिकडचा जो मॅनेजमेंट आहे, दर्शनासाठी जो वेळ लागला, तिथे आमची लहान मुलांना जो काही थोडाफार त्रास झाला, या सगळ्या गोष्टी ठीक होत्या. पण एन्जॉय भरपूर केलंय. आणि ट्रिपचा ज्याने प्लॅन केला होता तो आमचा गोपूबाई. ट्रिप खूप छान पद्धतीने मॅनेज केली आहे. जे काही प्रॉब्लेम्स आले ते 4 ते 5 मिनिटाच्या आत त्याने सॉल्व्ह केलेले आहेत. कुठलाही प्रॉब्लेम येऊन दिलेला नाहीये. ट्रिप खूप छान झाली आहे, नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा. थँक्यू. आपले भाऊजी, या भाऊजी. माझी कशी फर्स्ट ट्रिप होते, फर्स्ट ट्रिपमध्ये प्रवासामध्ये पण मला कुठली अडचण आली नाही. जेव्हा मी उतरलो, जेव्हा दर्शनाचं म्हणजे आपण ठरवलं, दर्शनामध्ये कळलं नाही की म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला दाखवले की 30 तास लागतील म्हणून. मग हळूहळू आम्ही चालत गेलो, मग तास जसे कमी होत गेले. प्रवासामध्ये फक्त दर्शनामध्ये त्रास झाला आपल्याला त्या गोष्टीचा. पण नंतर मंदिरामध्ये जेव्हा एंट्री केली, जेव्हा ती कलाकृती बघितली आपण मंदिराची, ती वाखाणण्याने जोगी होती, म्हणजे बघण्यासारखी होती. आपले आदरणीय मोठे भाऊजी, सांगा भाऊजी. ट्रिप खूप छान झाली आहे आणि तिथं जी स्वच्छता वगैरे आहे ती पण खूप छान आहे. आपली दीदू, अरे बोल दीदू. ट्रिप तर खूप मस्त झालेली आहे. आता आम्ही सक्सेसफुली घरी पण जातोय. परंतु जे सुरुवातीला आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा बस मिळाली, व्यवस्थित आम्ही गेलो, परंतु टोकन काही आम्हाला भेटलं नाही, रूम अवेलेबल नव्हते. आम्ही खूप वेटिंग करत होतो. आम्ही बालाजीवर सोडलं होतं की आम्हाला काहीतरी सोय कर आमची. मग आम्हाला लॉकर मिळालं, लॉकरची सोय झाली. आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या, मग लाईनिंगला गेलो. 30 तास दर्शन दाखवत होतं, परंतु तेही बालाजीने हळूहळू पार केलं आमचं. 18 तासातच आमचं दर्शन झालं पूर्ण.
खूप मस्त वाटलं दर्शन झाल्यानंतर. दर्शनाच्या आधी खूप आम्ही ट्रेस होतो, परंतु खूप छान वाटलं. दर्शनामध्ये पण खायला प्यायला सोय होती, दूध वगैरे देत होते, प्रसाद देत होते आणि जागोजागी प्रसादाची व्यवस्था पण खूप छान आहे. स्वच्छता पण इतकी छान आहे की त्याची कुठंच आपल्याला नाही का काही टाकून देण्याची अशी काहीच नाहीये. खूप छान मस्त आहे. अशी फॅमिली ट्रिप परत एकदा आम्ही करणार आहोत. खूप छान झालं. चला ताईने पण एकदम मस्त रिव्ह्यू दिलाय. आता आपण आपल्या दादाकडे जाऊया. सांग दादा, कसं झाली आपली ट्रिप, काय वाटतं तुला, रिव्ह्यू दे. ट्रिपबद्दल बोलायचं गेलं तर माझी ही 3rd ट्रिप होती तिरुपतीची. बट फर्स्ट ट्रिप विथ ऑल दी फॅमिली मेंबर्स. सो इट वॉज रिअली गुड, ग्रेट आणि म्हणजे रिअली एन्जॉयबल होतं. लास्ट ट्रिप वॉज विथ माय वाईफ आणि ते म्हणजे होतं तर सिंगल जाण्यामध्ये एवढी एन्जॉयमेंट नाही झाली. पण विथ फॅमिली वॉज रिअली गुड. Everybody should go with family, but now what I have experienced is this time was literally management was not good because management ने भरपूर लक्ष द्यायला पाहिजे टायमिंग कडे. कारण त्यांनी जो टायमिंग लिहिला होता 30 hours ते बघूनच किती लोक बॅकआउट होत होते त्या लाईनीमधून, which was not really good because out of 30 they have only taken 18 hours to complete the darshan. And that 18 hours even not difficult to stay there. म्हणजे आम्हाला असं माहितीच नाही पडलं की कधी ते 18 hours संपले. इवन फूड वॉज ग्रेट. सगळं म्हणजे चांगलं होतं. आणि जसं म्हणजे आम्ही उतरलो तिकडे, उतरल्यानंतर आम्ही जी बस सर्व्हिस होती तिकडची ती पण चांगली होती. मी तर सांगेल तुम्हाला की प्रायव्हेटच्या ऐवजी तुम्ही बस सर्व्हिसेस घ्या, जे तुम्हाला जाण्यासाठी बेटर पडेल. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला फूड फॅसिलिटी चांगली आहे. तुम्ही आम्हाला रूम्स नाही भेटले ह्या टाइमला. एव्हरी टाइम मी जातो तेव्हा रूम असतात अवेलेबल. ह्या टाइमला नवीनच ते काही बघायला मिळालं की रूम्स त्यांच्याकडे नव्हते आणि त्यांनी डायरेक्टली सांगितलं सकाळी या. पण त्याचं अल्टरनेट सोल्युशन आम्ही काढलं आणि मग तिकडे गेलो. म्हणजे बेसिकली बालाजीने एवढा म्हणजे आमची जी आस्था होती, श्रद्धा होती त्यांच्यावर, तेवढंच म्हणजे आम्हाला रिटर्न बॅक पण म्हणजे तिकडे असं बघायला मिळालं की खरंच म्हणजे तिकडे आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या होतात. आणि मला तिकडे सगळे पॉझिटिव्ह वाईब्स भरपूर आहेत. आम्ही एवढं जरी ट्रॅव्हल केलं, एवढं वेळ तिकडे लाईनीत थांबलो, सगळ्या गर्दीमध्ये लाईनीमधून आम्ही पोचलो दर्शनापर्यंत. दर्शन झालं त्याच्यानंतर लिटरली आय एम फिलिंग लाईक इवन अगेन आय हॅव टू विजिट सून. म्हणजे लिटरली म्हणजे एवढी फिलिंग्स आहेत तिकडे जाण्यामध्ये. खरंच चांगलं विजिट होतं. सगळ्यांनी जावं, दर्शन घ्यावं. टेम्पल भरपूर चांगलं आहे. अजून आजूबाजूला पण व्ह्यूज चांगले आहेत, बघण्यासारखे भरपूर काही गोष्टी आहेत. तर सगळ्यांनी जावं. गुड, थँक्यू. दादाला सगळ्यात बेस्ट रिव्ह्यू दिला आहे. तर सगळं मॅनेजमेंट सगळं बघून प्रॉपर चांगला रिव्ह्यू दिला. थँक्यू. वहिनींना विचारूया. वहिनी, सांगा तुमचा एक्सपिरियन्स. प्रथम मी असंच म्हणेन की जो कोण म्हणत असेल की माझा देवावरती विश्वास नाही त्याने तिरुपतीला जावं. आम्हाला स्टार्टिंगला असं सांगितलं होतं की जेव्हा मी पोहोचलो तेव्हा तिथे आम्ही क्यू मध्ये थांबलो होतो, वेटिंग फॉर रूम अँड वेटिंग फॉर लॉकर, बट नथिंग इज अवेलेबल फॉर द टाइम. त्याच्यानंतर आम्ही इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना विचारलं की तुम्हाला किती टाइम लागला. तर कोणी सांगितलं 30 तास, कोणी सांगितले 15 तास, तर कोणी सांगितलं की आमच्याकडे काहीच नाही, आम्ही रिटर्न जातोय. तर आम्ही त्या लोकांना एवढं सजेस्ट केलं की इथपर्यंतची ट्रिप बालाजीने आमच्यापर्यंत करून घेतली तर ह्याच्या पुढे लॉकरही भेटेल, रूमही भेटेल आणि आमचं दर्शनही सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर आम्ही गेलो. आम्हाला त्याच्यानंतर एकदम विदिन 10 to 15 मिनिट्स वी गॉट अ लॉकर्स आणि आम्ही बॅग्स ठेवल्या, पोरांचे मुंडन केले आणि लाईन मध्ये लागलो. लाईन मध्ये लागल्यानंतर ही तिथे जेव्हा आमची लाईन सुरू होती त्यावेळेस देखील खूप सारे लोक रिटर्न जात होते. ते म्हणतात 30 hours वी कांट वेट फॉर दिस इज टू लॉंग आवर्स. त्याच्यानंतर आम्ही स्टील आमचं असं वाटत होतं की आम्ही उगाच आलो, खूप क्यू आहे. पण जेव्हा आमचं दर्शन झालं तेव्हा कळालं की न गॉड इज प्रेझेंट, की त्यांनी एवढी आमच्याकडून एवढी प्रतीक्षा करून घेतली आणि दर्शन इतकं पीसफुल झालं. जर तुम्हाला एकदम मोटिवेशन व्हायचं असेल यू कॅन गो अँड गेट द दर्शन फ्रॉम तिरुपती बालाजी. इट इज अ व्हेरी गुड प्लेस टू गेट युअर माइंड रिफ्रेशमेंट. थँक्यू. गोविंदा गोविंदा. आता आपण तिकडे खूप नावं असं ऐकलेत, नवीन नावं. त्याच्यामध्ये होतं चिन्नी पापा, पो, खूप सारे नाव होते. मग त्यामध्ये आपल्या भावाला एक नावं दिले. आपला छोटा बादचा आहे बस बाबू, ह्याला आम्ही नाव दिलेलं चिन्नी पापा. मग सांग बाबू, तुला कसं वाटलं आपल्या ट्रिप बद्दल? एकदम छान आणि दर्शन बी एकदम छान झालंय. आम्ही दर्शन झाल्यावर
प्रसादालय मध्ये गेलो, तिथे एकदम भारी जेवण होतं. हा. तिथून जेवण आम्ही बाहेर संध्याकाळी गेलो. तिकडून आम्ही संध्याकाळी आलो फोटोशूट. मग इकडे आलो, आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि घरी गेलो. त्याच्यावर आम्ही सगळे 9 देव केले आणि हा सगळ्यात आर्यन दादाने तर सगळ्यात मेन पॉईंट बोलला की आम्ही अजून म्हणजे बालाजींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही अजून प्लेस तिकडचे व्हिजिट केले. आयुष भावाला विचारूया. बोल आयुष. सगळ्यात पहिले आम्ही सक्सेसफुली बालाजीला पोहोचलो. त्याच्यानंतर तिथे आम्हाला दर्शन करायला खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. ते पण गोपू मामा होता, त्यांनी पूर्ण सॉल्व्ह केलं आणि आमच्यापर्यंत काही हे येऊन नाही दिलं, प्रॉब्लेम्स येऊन नाही दिले. तर मग दर्शन करायला खूप टाइम लागत होता आणि आम्ही असं विचार करत होतो की अर्ध्यातून बाहेर जावं. पण गोपू मामा बोलला की नाही, इथपर्यंत आलोय तर दर्शन करून जाऊया. मग आम्हाला 30 तास लागू नाही तर 24 तास लागू. आम्ही दर्शनासाठी लाईनीत थांबलो, पण दर्शन 30 तासात न होता तर 18 तासात झालं. तर ही प्लॅन सक्सेसफुली प्लॅन झालता आणि सक्सेसफुली सगळं ट्रिप झाली. तिथून आम्हाला खूप काही नवीन शिकायला भेटलं, जसं की लँग्वेज ऑफ तमिळनाडू, कर्नाटक. थँक्यू. आपल्या भाच्याने सांगितलं असं की माझ्यामुळे झालं, पण ते तसं माझ्यामुळे तर नाही झालेलं. कारण की आम्ही 30 तासचं जे टायमिंग बघून आम्ही असं आमच्या डोक्यात येत होतं की 30 तास आहे, खूप लांब होणार, कारण की आमची तिकीट सॅटर्डेचीच होती. पण आमचे जे भाऊजी आहेत, आदरणीय मोठे भाऊजी, त्यांनीच आम्हाला सांगितलं की आपण इथेपर्यंत आलोय तर आपल्याला दर्शन घेऊनच जायचं आहे, किती वेळ पण लागू दे. नाही तर आपल्या डोक्यात असणार की आपण इथे आलोय, इथे नाही घेतलं. पण भाऊजींना थँक्यू सो मच. भाऊजीमुळे आपला ट्रिप सक्सेसफुल झाला आहे. तर आपली एक वेदू पण आहे छोटी. वेदू सांग बाबू. ग्रोईंग विथ वेदांशी आहे, हिचा पण आता इंस्टाग्रामवरती चॅनल जरा ग्रो होत चाललाय. मस्त छान व्हिडिओ बनवते आपली वेदू. सांग वेदू, आपलं कसं झालं एक्सपिरियन्स? छान झालं. आणि चिन्ना पप्पा कोण आहे? आणि चिन्नोडी कोण आहे? तू आहे चिन्नोडी. अजून एक आपला चिन्नोडा, आपला दर्शू बाबू. दर्शू, तुला कसं वाटलं सांग? छान वाटलं? मजा आली? आणि दर्शू भाऊने पण एकदम टाकलं गेलं एकदम प्रॉपर ना दर्शू? आले दर्शूला केस पण आले बघा एवढ्या लवकर. तर बोला गोविंदा गोविंदा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, गोपू मीडियाला सबस्क्राईब करा